दिशेने सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सवच्या ह्या खोपटचा राजाच्या दिशेने टाळ्या जरा जोरदार खोपटचा राजासाठी। खोपटचा राजा सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव मंडळ खोपट विभाग ठाणे। खोपटचा राजा 1956 ला या मंडळाची स्थापना झाली आहे। भरपूर जुनं मंडळ आहे आपल्या ठाणे विभागात आणि यंदा 69वे वर्ष आहे। 69 इयर्स दहीहंडीचा वारसा ही चौथी पिढी घेऊन मैदानामध्ये उतरलेली आहे। 2007 साली पहिल्यांदा संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये 8 थर यांनी लावले होते आणि हे व्यक्तिमत्व आहे या शो मागचं आदरणीय पूर्वीजी सरनाईक जे प्रेसिडेंट आहेत आपल्या लीगचे आणि खोपटचा राजा 2007 साली त्यांनी संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 8 थर लावले होते। 2023 ला प्रो गोविंदामध्ये निवड झाली। त्यांची पहिली फेरी देखील लक्षवेधी राहिली। कॅप्टन बरोबर आता वार्तालाप होईल। साली देखील प्रो गोविंदामध्ये पहिल्या फेरीमध्ये लक्षवेधी कामगिरी केली होती खोपटच्या राजा या संघाने आणि अतिशय कमी फरकाने हा संघ त्यानंतर बाहेर गेला होता। सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव मंडळ खोपट ठाणे खोपटचा राजा 2024 साली यशस्वीरित्या 9 थर जोडीवर 3 एक्क्याने सलग 2 वेळा लावून ठाण्यातील 9 थर लावून विश्वविक्रमाची बरोबरी करणारा पहिला संघ आहे खोपटचा राजा। प्रशिक्षक अमित पेंडारे आप्पा यांनी भरपूर मेहनत घेतली या सर्वच मुलांवर। आदित्य प्रजापती हा टॉपर असणार आहे। मिडल मध्ये सत्य पुजारी असेल। 3 एक्के तन्मय टेंकरच्या खांद्यावर असतील आणि शिडी प्रमुख म्हणून सचिन बामणे आणि चेतन पेंडारे आणि पवन लाड यांची भूमिका महत्वाची असेल। मग काय तयार आहे खोपटचा राजा। तयार आहोत आपण। त्यांच्या चेहऱ्यावर तो एक आनंद दिसतोय। परत एक वेळा खोपटचा राजा या मॅटवर त्यांचं कसब त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झालेला आहे। तुमची ताकद तुमचं कौशल्य आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे समन्वय तुम्ही किती वेळ घेता याची चाचणी या क्वालिफिकेशन राऊंड मध्ये केली जाते। आणि आता परत एक वेळा आपण वळणार आहोत अभिषेक सुर्वे आमच्या हेड रेफरी यांच्या पिसलकडे। T-minus 50 seconds. T-minus 40 seconds. T-minus 30 seconds. T-minus 20 seconds. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. संघर्षाच्या काळात तग धरून उभे राहा। वेळ नक्की बदलते आणि आता खोपटचा राजा सलामी देण्याच्या तयारीत आहेत। मानवी मनोरे रचण्याच्या तयारीत आहेत। वेग प्रचंड धारण तर केलाय या प्रत्येक गोविंदाने। परंतु सगळ्यात महत्वाचे तुम्ही थर कसे रचताय हे व्यक्तिमत्व या संपूर्ण शोच्या मागे आपले आदरणीय प्रेसिडेंट पूर्वीजी सरनाईक आणि त्यातल्या त्यात तिथे आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात कार्याध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, सौ गीताताई झगडे, सेक्रेटरी आहेत आपल्या MRDGA टॉपर आदित्य प्रजापती तर तयार आहे। सत्य पुजारी त्याच्या बरोबर बॅलन्स करतोय। काय बॅलन्स केलंय परंतु त्यानंतर स्वतःला सावरणं गरजेचं आहे।
हळूहळू एक एक थर आता खाली उतरवला जाईल. त्यानंतर त्या 3 टर्म वर चर्चा होईल. टाळ्यांचा गजर होतोय. बॅलन्स केल्यानंतर एकमेकांना प्रत्येक गोविंदाला सावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न तिथे सुरू झालाय. हाच तर सगळ्यात महत्वाचा थरार आहे. सकाळी एक प्रतिज्ञा आपण घेतली, हा एकतेचा खेळ, एकतेने खेळायचा असतो, एकमेकांना सावरायचं असतं. पराभव झाला तरी लाजू नका आणि जिंकलात तर माजू नका, हाच तर खेळ शिकवतो आपल्याला. आणि म्हणून तर या साहसी खेळाचा दर्जा या खेळाला प्राप्त करून देण्यामाग हे विजनरी नेतृत्व आहे पूर्वेजी सरनाईक. त्याचबरोबर फाउंडर आहेत या प्रो गोविंदा लीगचे आदरणीय प्रतापजी सरनाईक. सरनाईक कुटुंब आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या भेटीला. आणि आता नक्कीच चर्चा होईल फायनल रिझल्टची. जाऊया